वयाच्या 50व्या वर्षी जेव्हा श्रीनिवासराव परदेशातून नोकरी सोडून घरी भारतात आले तेव्हा त्यांची तिन्ही मुलं नाराज झाली. त्यांचे जेवणाचे हाल करू लागली कारण त्यांचे कमाईचे पैसे बंद झाले होते. मुलांच्या वागण्याला तरसून श्रीनिवासराव पुन्हा पैसे कमावण्यासाठी परदेशात गेले. परंतु काही महिन्यातच श्रीनिवासरावांच्या पत्नीने समोरचा बंगला खरेदी केला आणि पूजेला सगळ्या गावाला बोलवले. जेव्हा मुलं पूजेला गेली तेव्हा समोरचे दृश्य पाहून हैराण झाली, कारण त्यांची आई एका पुरुषासोबत बाबांचा फोन आला आहे. श्रीनिवासरावांचा कॅनडावरून फोन आला होता आणि पूर्ण घरात गोंधळ निर्माण झाला होता. घरातले सगळेच लोक राधाबाईंच्या आसपास येऊन बसले होते. राधाबाई सुद्धा हसून आपल्या मुलांना, सुनांना आणि त्यांच्या मुलांना पाहत होत्या. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक चमक होती. राधाबाईंना माहिती होते की सर्वजण काही ना काही फरमाईश करण्यासाठी ते फोनजवळ आले आहेत. असे नेहमीच तर होत आले होते. श्रीनिवासराव जेव्हा कॅनडाला गेले होते, जेव्हा कधी ते फोन करायचे तेव्हा सगळ्यांच्या मागण्यांची लांब लिस्ट दिली जात असायची. त्यांचा मोठा नातू म्हणाला, आजी, आजोबांना सांग की माझ्यासाठी इम्पोर्टेड सायकल पाठवा, ही वाली खराब झाली आहे. राधाबाईंनी हसून कॉल रिसीव्ह केला. दुसऱ्या बाजूने श्रीनिवासरावांनी सगळ्यांच्या तब्येतीविषयी विचारले आणि म्हणाले, मी भारतात परत येणार आहे. श्रीनिवासरावांचे हे शब्द सगळ्यांच्या डोक्यावर एखाद्या बॉम्बसारखे फुटले होते. काही वेळापूर्वी चमकणारे सगळ्यांचे चेहरे अचानकच काळवंडले होते. तेव्हा मोठा मुलगा राम अचानकच घाबरून म्हणाला, का? चांगली नोकरी सोडून तुम्ही परत का येत आहात? तुम्हाला तर माहिती आहे आपल्या भारताचे हाल. इथे तर मरेपर्यंत कष्टच करावे लागतात, तेव्हा कमाई होते. आपल्या मुलाचे बोलणे ऐकून श्रीनिवासराव काही क्षणांसाठी शांत झाले आणि मग म्हणाले, बस आता मला परदेशात राहावंसं वाटत नाही. मला कॅनडाला येऊन 25 वर्ष होऊन गेले आहेत. आता मला पुन्हा माझ्या बायको मुलांच्या मध्ये यायचे आहे. तुम्हा लोकांना सुद्धा माझी खूप आठवण येत असेल ना? बस त्यामुळेच माझी इच्छा आहे की आता उरलेले जीवन मी माझ्या बायको, मुलं आणि नातवांच्या मध्ये व्यतीत करावं. श्रीनिवासराव प्रेमळ स्वरात बोलत होते, परंतु सगळ्यांना जसा काय साप चावला होता. काही वेळापूर्वी जेव्हा सगळेजण आसपास जमा झाले होते, हळूहळू तिथून निघून सुद्धा गेले. राधाबाई एकट्या फोन पकडून राहिल्या. त्यांनी खोल श्वास घेतला आणि श्रीनिवासरावांना त्यांच्या तब्येतीविषयी विचारायला लागल्या. काही वेळानंतर श्रीनिवासरावांनी त्यांना यायची तारीख सांगून फोन बंद केला. राधाबाई फोन हातात घेऊन शांत बसून राहिल्या. मुलांचे बदललेले चेहरे त्यांच्या नजरेतून लपले नाही. राधाबाईंना तो दिवस आठवला जेव्हा आजपासून 25 वर्ष अगोदर श्रीनिवासराव नोकरीसाठी वणवण भटकत होते. त्यांचे जसे शिक्षण झाले होते तशी त्यांना नोकरीच मिळत नव्हती. 25व्या वयात 3 मुलं, म्हातारे आईवडिलांचे ओझे, हे सगळं काही त्यांच्या दिवस रात्रीच्या टेन्शनचे कारण होते. भारतात त्यांना अशी कोणतीच नोकरी मिळाली नाही ज्याने ते आपल्या फॅमिलीला सांभाळू शकतील, त्यांच्या गरजा भागवू शकतील. शेवटी त्यांनी हार मानून कॅनडाला जाण्याचा निर्णय घेतला. कॅनडाला गेल्यावर त्यांना चांगली नोकरी मिळाली आणि ते असे तिकडे गेले की पुन्हा त्यांना भारतात येण्याचे नशिबातच आले नाही. इकडे भारतात राधाबाईंनी मनापासून त्यांच्या आईवडिलांची सेवा केली आणि आपल्या मुलांना शिकवले. श्रीनिवासराव दर महिन्याला खूप मोठी रक्कम पाठवत होते. काही काळानंतर त्यांचे सासू सासरे जिवंत राहिले नाहीत. त्यांचा सुद्धा मृत्यू झाला. राधाबाईंनी आपल्या तिन्ही मुलांना खूप शिकवले आणि ते चांगल्या नोकरीला सुद्धा लागले. जेव्हा त्यांच्या लग्नाची वेळ आली तेव्हा सुद्धा श्रीनिवासरावांनी स्वतः येण्याऐवजी खूप मोठी रक्कम तिकडून आपल्या मुलांना पाठवली होती, कारण इकडे आल्यानंतर त्यांच्या नोकरीचे नुकसान होऊ नये म्हणून. दिलेल्या रकमेतून राधाबाईंनी कितीतरी तोळे सोनं आपल्या सुनांना दिले होते आणि लग्नसुद्धा खूप धूमधडाक्यात आणि राजेशाही पद्धतीने केले होते. तिन्ही सुना लग्न करून घरी आल्या होत्या आणि वेळेबरोबर त्यांना सुद्धा मुलं झाली होती. श्रीनिवासराव जेव्हा भारतात येण्याचा प्रयत्न करायचे, काही ना काही अडचण त्यांच्या रस्त्यात यायचीच. त्यांचे मन आपल्या मुलांना आणि नातवंडांना भेटण्यासाठी खूप व्याकुळ होत असायचे. त्यांचे मन करायचे की पंख लावून भारतात परत यावे, पण आता शेवटी 50व्या वयात त्यांचे मन कॅनडाच्या नोकरीतून भरले होते. त्यांनी आपल्या इंग्रजी बॉससोबत चर्चा केली, जे बॉस त्यांची नेहमी काळजी घेत असायचे. ज्या वेळेला त्यांची फ्लाईट भारतात एअरपोर्टवर उतरली तेव्हा त्यांचे डोळे चमकत होते. ते विचार करत होते की नक्कीच त्यांची संपूर्ण फॅमिली त्यांना घेण्यासाठी इथे आली असेल.
सगळेच्या सगळे त्यांना भेटण्यासाठी आतुर असतील असेच ते विचार करत होते. श्रीनिवासरावांनी आपले सामान उचलले आणि एअरपोर्टवरून बाहेर आले. त्यांनी त्यांची व्याकुळ नजर इकडे तिकडे फिरवली तेव्हा त्यांना आश्चर्याचा एक मोठा झटका बसला. कारण समोर फक्त राधाबाई उभ्या होत्या. त्यांच्याशिवाय तिथे कोणीच नव्हते. फक्त तीच होती जी साडीचा पदर डोक्यावर घेऊन उभी होती. 25 वर्ष अगोदरची राधा आणि आत्ताची राधा जमीन आसमानाचा फरक होता. आणि श्रीनिवासराव सुद्धा बदललेले होते. दोघेही तरुणपणातून म्हातारपणात आले होते. राधाबाई श्रीनिवासरावांच्या पाया पडल्या आणि म्हणाल्या, कसे आहात तुम्ही? तेव्हा श्रीनिवासराव म्हणाले, बाकी सगळे कुठे गेलेत? का नाही आले मला न्यायला? राम, श्याम आणि सुंदर सगळे तर मला भेटण्यासाठी आतुर असतील ना? श्रीनिवासराव खूप जोशात हे म्हणाले होते, पण त्यांचा जोश पाहून राधाबाई शांत बसल्या आणि हसत म्हणाल्या, तिघांनाही आज सुट्टी मिळाली नाही. कोणते तरी महत्त्वाचे काम होते. मुलं स्कूलमध्ये गेली आहेत आणि मी त्यांना म्हणाले की सगळ्यात अगोदर मीच तुम्हाला पाहणार. राधाबाईंनी जाण्यासाठी जेव्हा रिक्षा थांबवली तेव्हा दुसऱ्या वेळेस पुन्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. ते म्हणाले, तू गाडी घेऊन का नाही आलीस? घरी 3 गाड्या आहेत. तेव्हा राधाबाई म्हणाल्या, 3 गाड्या मुलांजवळ असतात आणि तसेही मला कुठे जायचे असते जी माझ्याजवळ गाडी ठेवू मी? घर जवळच आहे, आपण थोड्याच वेळात पोहोचू. हे ऐकून श्रीनिवासराव शांत बसले. लवकरच घर आले होते, परंतु पुन्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण घरात त्यांच्या स्वागतासाठी कोणतीच अशी खास तयारी केली नव्हती. ना कोणता उत्साह होता, ना कोणती चमक. सगळे लोक आपापल्या कामाला गेले होते. श्रीनिवासराव म्हणाले, इतकी शांतता का आहे घरात? त्यांना खूपच विचित्र वाटत होते. तेव्हा राधाबाई म्हणाल्या, मी तर तुम्हाला म्हणाले होते की घरी कोणीच नाहीये. तुम्ही जेवण करून आराम करा. रात्रीपर्यंत सगळे आपापल्या कामातून घरी परत येतील तेव्हाच तुमची त्यांच्याशी भेट होईल. राधाबाईंचे बोलणे ऐकून श्रीनिवासराव हैराण झाले. कारण मुलं तर नाही, पण त्यांच्या बायका तर घरात होत्या ना. पण कोणीच त्यांना येऊन भेटले नव्हते. परंतु त्यांनी आपल्या डोक्यावर जास्त जोर दिला नाही आणि आपल्या खोलीत येऊन आराम करायला लागले. त्यांना झोप लागली आणि जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा घरात त्यांना गोंधळाचा आवाज येऊ लागला. ते खुश झाले. लगेच कपडे बदलून ते बाहेर देखील आले. खरंच घर खूप भरून दिसत होते. 3 मुलं कामावरून परत आली होती. त्यांच्या बायका सुद्धा फ्रेश होऊन हॉलमध्येच होत्या. छोटी मुलं खेळत होती. कोणी होमवर्क करत होते तर कोणी मोबाईल हातात घेऊन कार्टून पाहत होते. श्रीनिवासराव हसत हसत पुढे गेले आणि हॉलच्या मधोमध जाऊन उभे राहिले. त्यांना वाटले त्यांना पाहताच एकदम सगळे त्यांना मिठी मारतील. तेव्हाच मोठ्या मुलाची रामची नजर त्यांच्यावर पडली. तो खुर्चीवरून बसूनच म्हणाला, अरे बाबा, तुम्ही परत आले. तुम्हाला मी किती नकार दिला होता, पण तुम्ही स्वतःचेच ऐकता. चला आता आलेच आहात तर मी काय म्हणू शकतो. राम खुर्चीवरच बसून हे सगळं काही बोलत होता. पण छोटा मुलगा श्याम आणि सुंदर दोघांनी उठून श्रीनिवासरावांना मिठी मारली आणि त्यांच्या पाया पडले. सुनांनी सुद्धा त्यांच्याकडून आशीर्वाद घेतले. परंतु त्यांच्या चेहऱ्यावर तो उत्साह नव्हता ज्याची श्रीनिवासरावांना आशा अपेक्षा होती. जेवण डायनिंग टेबलवर लावले होते. श्रीनिवासराव शांतपणे एका खुर्चीवर बसू लागले. तेव्हा मोठी सुनबाई ठसक्यात म्हणाली, या खुर्चीवर बसू नका बाबा. या खुर्चीवर राम बसतात आणि त्यांच्यासोबत इथे मी बसते. आपल्या सुनबाईचे बोलणे ऐकून श्रीनिवासरावांना लाज वाटू लागली. ते शांतपणे त्या खुर्चीवरून बाजूला झाले आणि राम येऊन त्याच्यावर आरामात बसला. हळूहळू सगळेजण आपापल्या खुर्चीवर बसले. श्रीनिवासरावांसाठी कोणतीच खुर्ची वाचली नव्हती. राधाबाई शांतपणे हे सगळं काही दृश्य पाहत होत्या. त्या आपल्या जागेवरून उठल्या आणि म्हणाल्या, तुम्ही आतमध्ये रूममध्ये बसा. मी तुम्हाला तिथे जेवण वाढते. श्रीनिवासराव हक्काबक्का झाले होते. हे कसले स्वागत होते याची तर कल्पनाच केली नव्हती. त्यांनी घाबरून आपल्या मुलांकडे पाहिले तेव्हा कोणाचेच त्यांच्याकडे लक्षच नव्हते. सगळे आपापल्या बायकांसोबत गप्पा मारण्यात व्यस्त होते. राधाबाईंनी त्यांचा हात पकडला आणि म्हणाल्या, इथे उभं राहण्यात कोणताच फायदा नाही. तुम्ही आतमध्ये बसा. राधाबाई श्रीनिवासरावांना रूममध्ये घेऊन गेल्या. श्रीनिवासरावांनी स्पष्ट पाहिले होते की राधाबाई सुद्धा जेवणाच्या टेबलवरून उठल्या होत्या, परंतु कोणालाच काहीच फरक पडला नव्हता. श्रीनिवासरावांचे मन सुकलेल्या पानासारखे कोमेजून गेले होते. रूममध्ये जाताच त्यांनी राधाबाईंना विचारले,
मी आल्यामुळे मुलं खुश नाही आहेत का? श्रीनिवासरावांचा प्रश्न ऐकून राधाबाई शांत बसल्या आणि मग म्हणाल्या, खरं तर मुलांची इच्छा होती की तुम्ही अजून काही वेळ कॅनडात घालवावा. रामला बिझनेस करायचा होता, त्याच्यासाठी त्याला खूप पैसे हवे होते. श्यामला सुद्धा एक प्लॉट खरेदी करायचा होता, त्याच्यासाठी त्यालाही पैसे हवे होते. तुम्ही लवकर परत आल्यामुळे ते थोडे नाराज झाले आहेत. राधाबाईंनी ही गोष्ट जेवढी हलक्यात सांगायची होती तेवढी त्यांनी सांगितली होती. परंतु श्रीनिवासरावांचे मन संतुष्ट होत नव्हते. ते म्हणाले, राधा, मी तब्बल 25 वर्ष कॅनडात घालवली आहे. आता माझे मन तिथे घाबरू लागले होते ग. मला माझे आयुष्य तुमच्यासोबत घालवायचे आहे. आता या म्हातारपणात कधी बोलवणे येईल सांगता येत नाही. त्यामुळे मला म्हातारपण तुम्हा बायको मुलांच्या मध्ये घालवायचे होते ग. असे म्हणून श्रीनिवासराव मुलासारखे राधाबाईंच्या गळ्यात पडून रडू लागले. राधाबाई सुद्धा शांत झाल्या होत्या. त्या स्वतः सुद्धा रडू लागल्या होत्या. काही वेळानंतर श्रीनिवासराव यांचे मन थोडे हलके झाले. तेव्हा राधाबाई त्यांना म्हणाल्या, मी तुमच्यासाठी जेवण आणते. तुम्ही सकाळी सुद्धा काहीच खाल्ले नाही. राधाबाई जेव्हा बाहेर आल्या तेव्हा डायनिंग टेबल रिकामा झाला होता. सगळे लोक जेवण करून उठले होते. फक्त मोठी सून भांडी गोळा करत होती. तेव्हा राधाबाई म्हणाल्या, सूनबाई, तुझ्या सासऱ्यांसाठी तरी ताट बनव. आपल्या सासूबाईंचे बोलणे ऐकून मोठी सूनबाई अचानकच चकित होऊन म्हणाली, अहो सासूबाई, जेवण तर वाचलेच नाही. चपात्या संपल्या आणि भाजीसुद्धा संपली आणि भात तर आज मुलांनीच खाल्ला. सासूबाई, तुम्ही असं करा, बाहेरून काहीतरी ऑर्डर करा. सुनबाई बोलून किचनमध्ये निघून सुद्धा गेली. परंतु तिचे बोलणे ऐकून राधाबाई हैराण झाल्या होत्या. जर ही गोष्ट त्यांनी श्रीनिवासरावांना सांगितली तर त्यांचे मन अजूनच तुटले असते. म्हणून त्यांनी विचार केला की छोट्या मुलाला म्हणजे श्यामला बाहेरून जेवण आणायला सांगते. राधाबाईंना तर मोबाईलवरून जेवण ऑर्डर करण्याची पद्धत सुद्धा माहिती नव्हती. त्या हळूहळू चालत श्यामच्या रूमजवळ आल्या. दरवाजा खोलण्यासाठी त्यांनी हात उचलला तेव्हा त्यांना आतून श्यामचा आवाज ऐकू आला. तो त्याच्या बायकोशी बोलत होता की यार, मी आता काय करू शकतो? जर बाबाच परत आले आहे तर नाईलाज आहे. थोडं तरी सहन कर ग. मी स्वतः त्यांच्या या वागण्याला त्रासलो आहे. इतकी वर्ष त्यांच्याशिवाय आयुष्य जगलो आहे. आता मला तर ते आपल्या फॅमिलीमध्ये सुद्धा एक अनोळखी व्यक्ती वाटतात. त्यांना सांगितले सुद्धा होते की मला प्लॉट खरेदी करायचा आहे, पण त्यांना याचं काय? स्वतः मज्जा मस्ती ऐश करून तोंड घेऊन परत आले आहे तिथे. श्याम आपल्या बायकोसोबत बोलत होता, पण त्यांचे बोलणे ऐकून बाहेर राधाबाई थरथर करत होत्या. इथे तर सर्वजण त्यांच्या आणि श्रीनिवासरावांच्या विरोधात गेले होते. आता त्या काय करू शकत होत्या? शांतपणे त्या आपल्या रूममध्ये निघून आल्या. श्रीनिवासराव जे जेवणाची वाट पाहत होते ते राधाबाईंचे रिकामे हात पाहून चकित झाले. राधाबाई लज्जित होत म्हणाल्या, ते मी तुमच्याजवळ बसले होते ना, तर जेवण संपून गेले. तुम्ही असं करा, इथे जवळच एक हॉटेल आहे, तिथूनच आपल्या दोघांसाठी जेवण घेऊन या. राधाबाईंचे बोलणे ऐकून त्यांच्या मनावर जसे काय ओझे पडले होते. ते शांतपणे उठले आणि पैसे घेऊन घरातून बाहेर निघाले. आसपासचा परिसर तर त्यांना माहितीच नव्हता. परंतु 2-3 गल्ल्या गेल्यानंतर त्यांना हॉटेल मिळाले. तिथे त्यांना खाण्याच्या नावावर पातळ डाळ आणि जाड जाड रोटी मिळाली. ते जेवण त्यांनी घरी आणले. ती जाड रोटी ना श्रीनिवासरावांना खाल्ली गेली ना राधाबाईंना. दोघांनीही खूप मुश्किलने थोडंसं जेवण केलं आणि झोपून गेले. असेच दिवस निघून जात होते. घरात श्रीनिवासराव परत आल्याबद्दल कोणालाच आनंद झाला नव्हता आणि ही गोष्ट श्रीनिवासरावांच्या चांगलीच लक्षात आली होती. घरातले कोणीच त्यांच्याशी नीट बोलत नव्हते. त्यांच्या मनात विचार यायचा की मुलांना विचारावे की 25 वर्ष त्यांनी एवढी मेहनत करून त्यांना पैसे पाठवले, याचे उपकार ते मानत का नाहीत? राधाबाईंची लायकीसुद्धा त्या घरात साधारण होती. मनात आले तर त्यांना जेवण दिले जायचे, नाहीतर दोघेही उपाशी राहायचे. एक दिवस श्रीनिवासराव हॉलमध्ये बसून टीव्हीवर बातम्या पाहत होते. राम त्यांच्यापासून काही अंतरावर लॅपटॉपवर बसून काम करत होता. जेव्हा श्याम आतमध्ये आला तेव्हा आपल्या भावाला म्हणाला, अरे रामदादा, तू समोरचा बंगला पाहिला आहेस का? किती अप्रतिम बनवला आहे. त्यांनी इटलीवरून मार्बल मागवून लावला आहे आणि डिझाईन तर एवढी सुंदर आहे की आपल्या या शहरात आजपर्यंत मी असं अप्रतिम बंगला पाहिलाच नाही. खूपच पैसा लावला आहे त्यांनी तिथे. श्यामचे बोलणे ऐकून राम हसला आणि म्हणाला, हो, माझे सुद्धा मन होते की आपले सुद्धा घर असेच असावे,
पण माहिती नाही का आपल्या बापाला काय सुचले आणि तोंड घेऊन भारतात परत आले. एखाद्याने अजून काही वर्ष काम करून आपल्याला पैसे पाठवले असते तर आपण आपल्या राहण्यासाठी तसे घर तरी बनवले असते. राम कठोर शब्दात बोलला होता आणि त्याचे बोलणे ऐकून श्रीनिवासराव सुद्धा धक्क्याने तिथेच बसले. श्यामच्या डोळ्यात सुद्धा राग दिसत होता. तेव्हा श्रीनिवासराव हिम्मत करून म्हणाले, बाळांनो, मी इतकी वर्ष तिकडे काम केले आहे. आता माझ्या या ठिसूळ झालेल्या हाडात एवढा सुद्धा दम नाही की मी अजून कॅनडामध्ये काम करावे. आणि तसेही तुम्हा तिघांना चांगली नोकरी आहे, चांगले पैसे कमावता, मग मी काम करण्याची काय गरज आहे. श्रीनिवासरावांचे बोलणे ऐकून त्या दोघांना असे वाटले की काय माहिती श्रीनिवासराव असे काय बोलले. रागात राम उठला आणि जाता जाता म्हणाला, आता आमच्या पैशांवर तर नजर ठेवू नका. भारतात असे मिळतेच काय, तुम्हाला चांगलेच माहिती आहे. मी किती वर्षांपासून बिझनेस करण्याचा प्रयत्न करत होतो. आता तो सुद्धा होणार नाही. आमच्या तिघांनाही आमच्या मुलांसोबत या खिंडारात आयुष्यभर राहायला लागेल. पण तुम्ही तर खुश आहात, कारण आता तुम्ही इथे आय्याशी सोबत फक्त आराम करत बसा. श्यामसुद्धा वाईट तोंड करून आतमध्ये निघून गेला होता. या मुलांची वागणूक पाहून श्रीनिवासरावांच्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले होते. त्यांना अंदाजच नव्हता की त्यांची स्वतःची मुलं त्यांचा एवढा तिरस्कार करतात. त्यांच्या डोळ्यातून अश्रू निघाले आणि खाली पडले. थरथरत्या हाताने त्यांनी आपल्या खिशातून मोबाईल काढला. त्यांनी एक निर्णय घेतला होता. थोड्या वेळानंतर ते आपल्या त्या इंग्रजी बॉसचा फोन लावत होते, ज्यांच्याजवळ मागच्या 25 वर्षांपासून ते काम करत होते. त्यांच्या लक्षात होते की त्यांच्या बॉसने भारतात जाण्यासाठी त्यांना किती नकार दिला होता. तो बॉस दबलेल्या स्वरात हे सुद्धा म्हणाला होता की जर मुलांना आपल्या बापाच्या कमाईवर प्रेम झाले असेल तर त्यांना बाप कोणत्याच कामाचा वाटत नाही. त्यांना बापाची काहीच किंमत नसते, फक्त त्याच्या पैशांची मतलब असते. परंतु श्रीनिवासराव नकारार्थी मान हलवत म्हणाले होते की त्यांची मुलं अशी नाही आहेत. पण आज ते स्वतः लज्जित झाले होते. श्रीनिवासरावांनी आपल्या बॉसला रिक्वेस्ट केली की त्यांना पुन्हा कॅनडाला येऊन त्यांच्याजवळ नोकरी करायची आहे. इंग्रजी बॉस हे ऐकून हसला आणि म्हणाला, का मुलांनी 2 वेळेचे जेवण द्यायला सुद्धा नकार दिला का. श्रीनिवासराव शांत बसले. त्यांचा बॉस एक चांगला व्यक्ती होता आणि श्रीनिवासराव आणि त्याची 25 वर्षाची मैत्री सुद्धा होती. त्यामुळे त्याने श्रीनिवासरावांचे म्हणणे ऐकले आणि या वयात सुद्धा त्यांना आपल्या नोकरीवर ठेवण्यासाठी तयार झाले. फोन बंद करून श्रीनिवासराव शांतपणे उठले आणि आतमध्ये जाऊन आपली बॅग पॅक करू लागले. श्रीनिवासरावांना असे पाहून राधाबाईंनी चकित होऊन विचारले, अहो, तुम्ही हे काय करत आहात, बॅग का भरत आहात. श्रीनिवासरावांनी त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांचा हात पकडून त्यांच्या शेजारी बसवले आणि थोड्या वेळ आपल्या पत्नीशी बोलत राहिले. राधाबाईंच्या चेहऱ्याचा रंग फिका पडला होता. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. श्रीनिवासरावांचे बोलणे त्यांना कळाले होते. मी फ्लाईट बुक केली आहे, बस आता संध्याकाळपर्यंत घरात आहे. संध्याकाळी मी पुन्हा जाणार आहे. श्रीनिवासरावांचे बोलणे ऐकून राधाबाई खाली मान घालून बसल्या. किती वर्षानंतर ते पुन्हा आले होते, पण आता परत जात आहेत. राधाबाई काहीच करू शकत नव्हत्या. संध्याकाळ झाली तर सगळे लोक घरात जमा झाले. अशातच श्रीनिवासराव आतमधून आपली बॅग घेऊन बाहेर निघाले तेव्हा सगळ्यांनी चकित होऊन पाहिले. येतो मुलांनो, मी पुन्हा कॅनडाला जात आहे. मला अंदाज आला आहे की या घरात माझी कोणतीच जागा नाही. माझ्या बॉसने मला पुन्हा फोन करून बोलवले आहे. श्रीनिवासराव खूप गंभीर स्वरात म्हणाले होते, पण त्यांचे बोलणे ऐकून सगळ्यांच्या मनात आनंदाची लहर उठली होती. राम सकाळीच त्यांच्याशी वाईट बोलला होता. अचानकच उठला आणि त्यांच्या गळ्यातच पडला आणि म्हणाला, माझा विश्वासच बसत नाही बाबा, ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही पहिले आम्हाला सांगितलेच नाही की तुम्ही परत जाणार आहात. आम्ही तुमच्यासाठी एक शानदार पार्टी ठेवली असती ना. बाकीचे सगळे लोक त्यांच्या आसपास आले आणि प्रेमाने त्यांच्याशी बोलत होते आणि श्रीनिवासराव सुद्धा मंद मंद हसत होते. या प्रेमाचे सत्य काय आहे हे त्यांनी तर पाहिलेच होते. ते सगळ्यांशी भेटले आणि घरातून बाहेर पडून निघून सुद्धा गेले. राधाबाई हैराण झाल्या होत्या, कारण मुलांनी आपला रंग कसा बदलला होता. पण तिन्ही मुलं आणि सुना खूप खुश दिसत होत्या. राम पुन्हा आपल्या बिझनेसबद्दल बोलू लागला होता. श्यामसुद्धा म्हणत होता की जसे बाबा पैसे पाठवतील तशी आपण समोरचा बंगला खरेदी करू आणि सगळेच्या सगळे तिथे राहायला जाऊ.
राधाबाई शांतपणे आपल्या रूममध्ये आल्या. दिवस असेच निघून जात होते, परंतु आता पुन्हा घरात वाट पाहिली जात होती की कधी श्रीनिवासराव कॅनडातून पैसे पाठवतील. परंतु हैराण करणारी ही गोष्ट होती की श्रीनिवासरावांनी आता घरी फोन करण्याचे बंदच केले होते. ते फोन करत होते तर रात्रीचे 1:30-2 वाजता करत होते, तेव्हा राधाबाईशिवाय त्यांच्यासोबत कोणीच बोलू शकत नव्हते. मुलं विचारत होते की बाबांना तिकडे जाताच नोकरी मिळाली असेल ना, असे नको व्हायला की काही दिवस गेल्यानंतर ते पुन्हा परत येतील. मी तर समोरच्यांसोबत बोललो सुद्धा आहे की तो बंगला आम्ही खरेदी करणार आहे आणि विशेष म्हणजे मालक सुद्धा तयार झाले आहेत. तो बंगला आपल्या नावावर करण्यासाठी 3 कोटी मागत आहेत. श्याम आपल्या आईला विचारत राहायचा, परंतु राधाबाई काहीच बोलत नव्हत्या. 1 महिना निघून गेला, 2 महिने निघून गेले, 3 महिने सुद्धा निघून गेले, परंतु बाहेरून कोणाचेच पैसे पाठवले जात नव्हते. आता त्यांची 3ही मुलं टेन्शनमध्ये आली होती. राम म्हणाला, यार श्याम आणि सुंदर, तुम्ही बाबांना फोन तरी करून पहा, शेवटी ते कुठे आहेत. मी बिझनेस चालू केला आहे आणि मला पैशांची गरज आहे. मुलांचे टेन्शन रोज निघत होते, परंतु राधाबाईंनी आपले ओठ असे शिवले होते की जसं काय त्या आता पुन्हा बोलणारच नाही. 6 महिने असेच शांतपणे निघून गेले. समोरचा बंगला पूर्णपणे तयार झाला होता. श्याम लाचार होऊन समोरच्या बंगल्याला पाहत राहायचा. 3 भावांची हीच इच्छा होती की या बंगल्याला खरेदी करावे. बंगल्यावर लावलेला फॉर सेलचा बोर्ड त्यांना चिडवत राहायचा. एक दिवस राम उठला तेव्हा हैराण झाला, कारण बंगल्याचा दरवाजा उघडाच होता आणि दरवाजावर लावलेला फॉर सेलचा बोर्ड काढला होता. असे वाटते की हा बंगला विकला गेला आहे. नाराजीच्या स्वरात राम म्हणाला. राधाबाईंच्या सगळ्या सुना आणि मुलं आसपास जमा झाली होती आणि उदास होऊन त्या समोरच्या बंगल्याला पाहत होते, जिथे कोणीतरी नवीन शिफ्ट झाले होते, कारण अगदी नवीन फर्निचर ट्रकमधून उतरवून नोकर घरामध्ये ठेवत होते. तेव्हा छोटी सून लालची स्वरात म्हणाली, असे वाटते की कोणत्या तरी श्रीमंत माणसाने हा बंगला खरेदी केला आहे. सामानसुद्धा पहा ना, किती ब्रँडेड मागवले आहे. इतक्या वेळ पाहिल्यानंतर सुद्धा त्यांना कळले नाही की बंगला कोणी खरेदी केला आहे. नंतर ते शांतपणे घरामध्ये आले. संध्याकाळपर्यंत घरात उदासीचे वातावरण पसरले होते. रामची पत्नी आकांक्षा रात्रीचे जेवण बनवण्याची तयारी करत होती, तेव्हा अचानकच दरवाजातून शेजारी राहणाऱ्या मावशी आतमध्ये आल्या. आकांक्षा तोंड वाकडे करून त्यांना म्हणाली, काय काम आहे मावशी, आज काय पाहिजे तुम्हाला? तेव्हा त्या मावशी हसायला लागल्या आणि म्हणाल्या, अगं काहीच नको ग, आता मला तुमच्याजवळ येण्याची काय गरज आहे. मी तर राधाला भेटायला येत होते. राधा आता समोरच्या बंगल्यात राहायला गेली आहे. मी तर फक्त हे विचारण्यासाठी आले होते की तुम्ही लोक तिच्यासोबत का नाही गेले बरं? त्या मावशीचे बोलणे ऐकून आकांक्षा एकदम चकित झाली आणि म्हणाली, काय, आई कुठे गेल्या? आकांक्षाने विचारले तेव्हा तिच्या लक्षात आले की सकाळपासून राधाबाई घरात कुठेच दिसल्या नव्हत्या. राधाबाईंचे या घरातले वास्तव्य इतके फालतू होते की कोणाला काहीच फरक पडत नव्हता की त्या त्यांच्या खोलीतून बाहेर निघाल्या आहेत की नाही. तेव्हा त्या मावशी म्हणाल्या, अगं बाई, तू तर त्यांची सूनबाई आहेस, ते सुद्धा मोठी, आणि तुला काहीच माहिती नाही. सकाळीच तर राधाने तो समोरचा बंगला खरेदी करून आपल्या नावावर केला आहे आणि एवढे चांगल्या प्रकारचे फर्निचर मागून आतमध्ये सेट करून घेतलं आहे. अगदी राजा महाराजांसारखं घर दिसत आहे बघ. आणि आज तिने सगळ्या परिसरातील लोकांना जेवणाचे आमंत्रण दिले आहे. बाई, श्रीनिवासराव परत कॅनडाला गेले, पण राधाला चांगलेच पैसे मिळालेले दिसतात. ती शेजारची मावशी उत्साहात बोलत होती, पण आकांक्षावर जसा काय डोंगरच कोसळला होता. पाठीमागून राम मावशीचे आणि आकांक्षाचे बोलणे ऐकत होता. तेव्हा तो म्हणाला, मावशी, तुम्ही हे काय बोलत आहात? हळूहळू सगळेजण मावशीच्या आसपास जमा झाले होते. छोट्या मुलाने म्हणजे सुंदरने पळत जाऊन राधाबाईंच्या खोलीत पाहिले, तिथे राधाबाई नव्हत्याच. त्या मावशी पुन्हा म्हणाल्या, हे घ्या, तुम्हाला तर कोणालाच याची खबर नाही. हे परमेश्वरा, अशी मुलं तू कोणालाच देऊ नकोस बाबा. त्या मावशी तोंड बाकडं करत घरातून निघून सुद्धा गेल्या होत्या. सगळ्यांनी पटकन दरवाजा खोलून बाहेर पाहिले तर खरंच बंगल्याच्या समोर आचारी स्वयंपाक बनवत होते. आसपासच्या परिसरातले लोक आणि पाहुणे सर्वजण बंगल्यामध्ये जात होते. आईने हा बंगला कधी खरेदी केला? 3 मुलं आणि सुना हैराण झाले होते. त्यांना काहीच समजत नव्हते.
लवकरात लवकर सगळ्यांनी तयार व्हा. जर सगळे परिसरातील लोक आणि पाहुणे मंडळी त्या बंगल्यामध्ये जात आहेत तर आपण सुद्धा जाऊयात ना. शेवटी तो बंगला आपल्या आईचा आहे ना. आता आपण सुद्धा तिथेच राहूयात आईसोबत. कदाचित आईने आपल्याला सरप्राईज देण्यासाठी हे सगळं केलं असेल. अचानकच राम आनंदाच्या भरात हे सगळं बोलला आणि त्याचे बोलणे ऐकून सगळ्यांच्या मनात आनंदाची लहर उठली होती. सगळे लोक आवरण्यासाठी पटापट आपल्या रूममध्ये गेले, म्हणजे तयार होऊन ते सगळे त्या बंगल्यात जाऊ शकतील. संध्याकाळपर्यंत तो बंगला एखाद्या नवीन नवरीसारखा सजला होता. नोकरांचा एक ग्रुप होता जो राधाबाईंसाठी काम करत होता. राम, श्याम आणि सुंदर तिघेही आपापल्या बायका आणि मुलांसोबत तयार झाले होते. खूप छान पदार्थांचा वास समोरच्या बंगल्यातून इकडे येत होता. पूर्ण परिसर आणि पाहुणे मंडळी समोरच्या बंगल्यात जमा झाले होते. राम आनंदात म्हणाला, चला चला, आता आपण या जुन्या घरात राहायचंच नाही. सर्वजण त्या बंगल्यात गेले. सगळेजण बंगल्याच्या दरवाजावर पोहोचले तेव्हा आतमध्ये राधाबाई हॉलच्या मधोमध एका राजेशाही सोफ्यावर बसल्या होत्या. त्यांनी खूप महागातली साडी नेसली होती आणि त्या मंद स्मित हास्य करत पाहुण्यांसोबत बोलत होत्या. सगळ्या लोकांसाठी खुर्च्या लावल्या गेल्या होत्या आणि एका बाजूला खूप मोठी बुफे सिस्टीम होती ज्यामध्ये शानदार पदार्थ ठेवले होते. लोक आपापल्या मर्जीने ते पदार्थ घेऊन खात होते. आपण साधारण माणसांसारखं जेवण का करायचं? सरळ आपण आईकडे जाऊयात. ते नोकर आपल्याला डायनिंग टेबलवर जेवण देईल की, राम गर्वाने म्हणाला आणि सगळ्या लोकांमधून रस्ता बनवत सरळ राधाबाईंसमोर जाऊन सगळेजण उभे राहिले. आई, तू आम्हाला इतके मोठे सरप्राईज दिले आहे की आम्हाला विश्वासच बसत नाहीये बघ. खरंच आम्हाला खूप 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 आनंद झाला आहे. हा बंगला खरेदी करण्याची आमची खूप मोठी इच्छा होती ग. तू तर ही इच्छा आमची पूर्ण केली बघ. मुलं लाळ गाळत आईसोबत बोलत होते. तेव्हा राधाबाई गालात हसल्या आणि त्यांना म्हणाल्या, तुमचा खूप मोठा गैरसमज झाला आहे बाळांनो. हा बंगला मी नाही खरेदी केला, उलट याचे खरे मालक तर ते आहेत. राधाबाईंनी एका बाजूला इशारा केला. तिन्ही मुलं चकित होऊन त्या बाजूला पाहत होती, कारण समोरूनच महागातल्या कपड्यात श्रीनिवासराव चालत येत होते. त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा स्मित हास्य होते. परिसरातील लोक आणि पाहुणे मंडळी त्यांच्याशी खूप सन्मानाने बोलत होते, त्यांच्याशी भेटत होते. सर्वच लोक त्यांच्या हातात हात देण्यासाठी खूप उत्साहात होते, कारण परिसरातील सगळ्यात शानदार बंगल्याचे ते मालक होते आणि बाहेर देशातून देखील आले होते. रामच्या तोंडून अचानकच निघाले, बाबा? बाबा परत भारतात कधी आले आणि त्यांनी हा बंगला कसा खरेदी केला? तेव्हा राधाबाई त्याला म्हणाल्या, त्यांनाच विचार. श्रीनिवासराव हळूहळू चालत त्यांच्याजवळ आले. तेव्हा श्याम आणि सुंदर त्यांच्या गळ्यात पडले आणि श्याम म्हणाला, थँक्यू बाबा. आमच्यासाठी हा बंगला खरेदी करण्यासाठी तुम्ही कॅनडाला परत जाऊन पैसे कमावले. मला माहिती होते तुम्ही हे करणारच. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास होता. तेव्हा श्रीनिवासराव हसले आणि त्याला म्हणाले, अजिबात नाही. हे घर तर मी माझ्या राधासाठी खरेदी केले आहे. ज्या प्रकारे तुमच्या घरात माझ्यासाठी आणि राधासाठी कोणतीच जागा नव्हती, आमच्यासाठी जेवण वाचत नव्हते, अगदी त्याच प्रकारे माझ्या या घरात तुमच्यासाठी कोणतीच जागा नाहीये. परिसरातील सगळे लोक आणि पाहुणे मंडळी इथे आले आहेत आणि जेवण करत आहेत. तुम्ही लोकसुद्धा त्यांच्यासोबत जेवण करा आणि जेवण करून तुमच्या घरी जा. जास्त वेळ इथे थांबण्याची तुम्हाला गरज नाही. श्रीनिवासराव बोलले आणि तिथून माघारी वळाले आणि पाहुण्यांसोबत बोलण्यात पुन्हा व्यस्त झाले. परंतु तिन्ही मुलांच्या डोक्यावर डोंगरच कोसळला होता. लोक त्यांना धक्के देऊन साईडला करत होते. सगळ्यांना राधाबाईंना भेटायचे होते. राधाबाई सुद्धा जाग्यावरून उठून पाहुण्यांसोबत आणि परिसरातील लोकांसोबत बोलण्यात व्यस्त झाल्या होत्या. लोक आता जेवण करून निघून जात होते. नोकरांनी येऊन राम, श्याम आणि सुंदरला त्यांच्या बायका आणि मुलांसोबत मागे हटवले आणि त्यांना म्हणाले, जर तुम्हा लोकांना जेवण करायचे आहे तर समोरच जेवण ठेवले आहे. जेवण करून घ्या, नाहीतर निघून जा, कारण मालकीन आणि साहेबांची झोपायची वेळ झाली आहे. घराचा दरवाजा बंद करायचा आहे. तिन्ही मुलं आणि त्यांच्या बायका छोटंसं तोंड करून घरी परत आले होते. त्यांच्या अगदी समोरच राधाबाई आणि श्रीनिवासराव थाटात राहत होते. श्रीनिवासरावांनी एक बिझनेस सुद्धा सुरू केला होता. जेव्हा तिन्ही मुलं त्यांना भेटायला जात होती तेव्हा ते त्यांच्यासोबत चांगल्या प्रकारे बोलायचे.
परंतु आपल्या घरी राहण्याची परवानगी मात्र ते देत नव्हते. आता तिन्ही मुलं पश्चाताप करण्याशिवाय काहीच करू शकत नव्हते, कारण त्यांनी स्वतः आपल्या हातांनी स्वतःच्या पायांवर कुऱ्हाड मारून घेतली होती. आपली साधारण नोकरी करून तिन्ही मुलं आपल्या घराला चालवत होते आणि त्या जुन्या घरातच राहत होते. हळूहळू घराचे खर्च वाढले तेव्हा त्यांनी त्यांच्या गाड्यासुद्धा विकल्या होत्या आणि येण्या जाण्यासाठी त्यांना रिक्षा टॅक्सी घ्यावी लागत होती. आणि समोरच श्रीनिवासराव आणि राधाबाईंनी एक शानदार गाडी खरेदी केली होती. दिवस रात्र या शानदार बंगल्यासमोर उभे राहून श्रीनिवासरावांची मुलं पश्चाताप करत असायचे, पण त्याशिवाय दुसरे ते काहीच करू शकत नव्हते. तर मित्रांनी मैत्रिणींनो, श्रीनिवासरावांनी मुलांना घरात राहायला जागा द्यायला हवी की नाही, मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.